महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची एक अत्यंत धक्कादायक बातमी आज 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात दुर्दैवी घटना घडली। यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मृत्यू झाल्याची वार्ता समजताच लोहारा शहरात एकच खळबळ उडाली। क्षणात पसरलेली ही बातमी मन सुन्न करणारी होती। डोळ्यात पाणी, हृदयात धडधड आणि ओठावर एकच प्रश्न, हे खरं तर नसेल ना? या अफवेच्या धक्क्यातून लोहारा शहरातील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्षणात गर्दी केली, परंतु सदर घटना सत्य असल्याचे समजताच लोहारा शहर बंदची सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी हाक देताच आपल्या भावना व्यक्त केल्या। व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून दादाप्रती आपली कृतज्ञता आणि आपुलकी दाखवली। महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्ती केवळ पदांनी ओळखल्या जात नाहीत, तर निर्णय क्षमतेने, स्पष्ट वक्तेपणाने आणि कामाच्या प्रचंड वेगाने ओळखल्या जातात। अशाच प्रभावी व्यक्तिमत्वापैकी एक नाव उपमुख्यमंत्री अजितदादा पवार। नेतृत्व नेहमीच वेगळं ठरलं आहे। सडेतोड बोलणं, दिलेला शब्द पाळणं आणि कामात कसलीही तडजोड न करणं हीच दादांची ओळख होती। पण त्या काही क्षणांनी एक गोष्ट ठामपणे दाखवून दिली, दादा हे केवळ नेते नाहीत, ते लोकांच्या मनात घर करून बसलेलं नेतृत्व आहे। आज लोहारा शहरात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी वर्ग आणि असंख्य कार्यकर्ते एकत्र येत दादांना श्रद्धांजली वाहत अभिवादन केले आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात आजही आणि उद्याही निर्णयक्षम नेतृत्वाचं, विकासाचं आणि ठामपणाचं प्रतीक राहील, अशी भावना या श्रद्धांजली प्रसंगी अनेकांनी व्यक्त केल्या। या प्रसंगी ज्येष्ठ माजी सरपंच नागना वकील, नगरसेवक जालिंदर कोकणे, हाजीबाबा शेख, पंडित बारगळ, राजाराम पोद्दार, अमोल फरीदाबादकर, प्रकाश भगत, माजी सरपंच व्यंकट रसाळ, मुक्तार चाऊस, काशीनाथ रोडगे, राजू स्वामी, दयानंद स्वामी, प्रकाश होंडराव, एजाज मनियार, विक्रांत संगशेट्टी, अनिल साबळे, मुबीन मोमीन, श्रीनिवास माळी, इंद्रजित लोमटे, बलभीम पाटील सह आदी नागरिक, व्यापारी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते। या प्रसंगी दादांना श्रद्धांजली वाहताना शोकभावना व्यक्त करण्यात आली, ते आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर। या श्रद्धांजली प्रसंगी दादांच्या कुटुंबांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो यासाठी प्रार्थना करण्यात आली। लाडके उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा यांचं सकाळी विमान अपघातात निधन झालं, ही बातमी खूप वेगाने पसरली, पण बऱ्याच जणांना विश्वास बसत नव्हता, हे कसं शक्य आहे। पण नेते पुढे कोणाकडचं चालत नाही, घटना घडली ती घडली। त्या अनुषंगाने आमचे लोहारावासी नागरिक आणि कार्यकर्ते सर्वांनी, पूर्ण व्यापारी बांधवांनी त्या घटनेची दुःखद घटना म्हणून ताबडतोब सहकार्य करून सर्वांनी आपले आपले दुकानं, व्यवसाय बंद केले आणि या दुःखामध्ये सहभागी झाले। असा हा आमचा नेता अजितदादा, लाडक्या बहिणीचा दादा। आम्हाला सोडून गेले, आम्हाला खरोखरच पोरकं केलं। क्षणभर आम्हाला वाटले की अरे आम्ही काय करायचं आता, अशी परिस्थिती जाणवली। तर असे हे दादा आपल्याला सोडून गेलेले आहेत, याचं सर्वांनाच वाईट वाटलेलं आहे। आम्ही हे या दुःखात सहभागी आहोत आणि इथे श्रद्धांजली वाहतो। महाराष्ट्राच्या जीवनामध्येच नाही तर भारताच्या सुद्धा जीवनामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे। एक खंदा असा कार्यकर्ता, व कुठल्या पक्षाचा याचा विचार न करता सर्व पक्षांच्या वतीने मी आणि आमच्या नगरीतील, लोहारा नगरीतील सर्व जाती जमातीचे व सर्व पक्षाच्या लोकांनी त्यांच्या निधनाबद्दल खेद व्यक्त केलेला आहे। त्यांचे
जबाबदार निर्णय घेण्याची क्षमता आणि सडेतोड कुठल्याही प्रकारचे कोणाचेही दयामाया न ठेवता जे योग्य असेल अशा पद्धतीचा निर्णय घेणारे एक खंबीर नेतृत्व या ठिकाणी आपलं गमावलेलं आहे. त्याबद्दल आम्ही त्यांच्या कार्याबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहत असताना त्यांच्या कार्याला सलाम करतो एवढीच या ठिकाणी बोलून मी आपले दोन 22 जानेवारी 2026 हा आजचा अत्यंत दुर्दैवी हा दिवस आहे. महाराष्ट्राचे जे 4 स्तंभ होते, सुरुवातीला जे स्तंभ प्रमोद महाजन, विलासरावजी देशमुख, त्यानंतर गोपीनाथजी मुंडे साहेब, आज शेवटची ही आमची जी आशा होती आणि शेवटचे जे होते ते एक स्तंभ ज्याच्यावर म्हणजे महाराष्ट्राची शान मान, महाराष्ट्राचा अभिमान म्हणून त्यांना लोक ओळखत होते, एक धडाडीचा कार्यकर्ता नेता म्हणून. आज अजितदादा दुर्दैवी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झालेला आहे. आज लोहारा वाशियाच्या वतीने आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो व त्यांच्या कुटुंबास देव सण या दुःखातून सावरण्याची शक्ती देव अशी मी देवापुढच्याने विनंती करतो. मुख्यमंत्री अतिशय चांगले नेते, कणखर नेते गमावले. त्याची पोकळी भरून निघणं अवघड आहे आणि त्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. राष्ट्राचं अतोनात नुकसान झालेलं आहे.